नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्यामध्ये मात्र आता मित्रांनो अर्णवचा वाढदिवस आहे आणि अर्णवच्या वाढदिवसाच्या दिवशी मात्र आता अंजली समोर हे जे काही सत्य आहे राकेशचं तर ते सत्य येणार आहे। कारण जेव्हा आता अंजली राकेश सोबत आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर डेटवर गेलेली आहे आणि त्याच वेळेस मात्र दादा आणि रिया तेथे आलेले आहेत आणि तेथे आल्यानंतर मात्र आता जेव्हा अंजली समोर मात्र रिया येते आणि रिया आता जेव्हा अंजलीच्या गळ्यामध्ये तो हार आणि तो नेकलेस वगैरे सगळं काही कानातील बघते आणि आता रिया तिच्याकडून हे सगळं काही घेते तर घेते, परंतु आता ह्या राकेशचं खरं रूप आहे तर ते सगळं काही अंजलीला सांगते आणि याच वाढदिवसाच्या दिवशी मात्र आता खऱ्या सत्याचा असा काहीतरी उलगडा होणार आहे। कारण अंजलीचे डोळे मात्र आता उघडणार आहे आणि डोळे उघडून ती अर्णवची मनापासून ईश्वरीची मनापासून माफी मागून आता मात्र अर्णवला ईश्वरी ही छान आता अंजली ताई म्हणून गिफ्ट देणार आहे। कारण आता अर्णव आणि अंजली वेगळे झालेले आहेत आणि त्या दोघातील दुरावा आता कायमचा मिटून ईश्वरीने त्या दोघांना एकत्र आणलेले आहे आणि लवकरच मात्र आता हे सगळं काही अगदी घडणार आहे। तेव्हा आता मित्रांनो आता अर्णवच्या वाढदिवसाच्या दिवशी नक्की असं काय होतं आणि ईश्वरी मात्र अर्णवला प्रपोज तर करते, परंतु अर्णव सुद्धा आता आपली अंजली त्याला परत मिळाल्यामुळे आता त्याला किती आनंद होतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो ईश्वरीला असं काय खास सरप्राईज देतो ते आता पुढे आपण बघूयात। तेव्हा आता मित्रांनो हे बघा, अर्णव आणि ईश्वरी मात्र आता घरामध्ये राकेशला पकडण्यासाठी प्लॅन करत आहे, परंतु आता इकडे वल्लरी मामीला हे सगळं काही माहिती झाल्यामुळे वल्लरी मामी आपल्या रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर ती आता विचार करत आहे की नक्की मात्र आता ह्या राकेशचं सत्य जर उघड झाले तर तो आपलं सत्य अगदी सांगितल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे किती काही झालं तरी शेवटी आता आपलं सत्य उघड व्हायला नको म्हणून ती राकेशला ह्या सगळ्याची अगोदर जाणीव करून देते। राकेशला ह्या सगळ्याची जाणीव झाल्यानंतर आता मात्र राकेशला वल्लरी सगळं काही सांगते आणि म्हणते की हे बघ मी तुला सगळं काही सांगणार आहे, परंतु त्या अगोदर मात्र आता तुला माझे म्हणजे आणि त्या उदयकांत या दोघांचे जे काही व्हिडिओ आहे तर ते व्हिडिओ तुला डिलीट करावे लागतील। आता राकेश म्हणतो की नक्की तुम्ही काय सांगणार आहात मामी। तेव्हा आता मामी म्हणते की मी तुम्हाला असं काहीतरी सांगणार आहे की जेणेकरून तुम्ही एका भयानक अगदी ट्रॅपमध्ये अडकणार आहात आणि त्यामुळे तुमचा बॉम्ब तर फुटणार आहे। तेव्हा आता राकेश घाबरतो। राकेशला असं वाटतं की नक्की खरंच काहीतरी असं आहे की जेणेकरून आता हे आपलं फक्त आपल्यालाच माहिती आहे। मामी आता आपल्याला खरं काही सांगत असेल म्हणून तो आता मामीला म्हणतो की ठीक आहे मी तुमचे जे व्हिडिओ आहे तर ते डिलीट करतो आणि ते मी नाही सांगणार। त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव आणि या सगळ्यांनी मात्र ट्रॅप रचलेला आहेत, परंतु आता या ट्रॅपमध्ये मात्र राकेश न अडकता राकेश मात्र तिकडे अंजलीसोबत अजूनपर्यंत बाहेर आहे। इकडे मात्र सगळेजण आता पैसे तेथे ठेवण्याची तयारी करत आहे कपाटामध्ये। केव्हा तरी आता हा राकेश येईल आणि राकेश येऊन मात्र आता सगळ्यांच्या समोर म्हणजे आता सगळेजण लपून बसलेले आहेत आणि पैसे चोरील हे मात्र या ट्रॅपमध्ये अडकला तर आता अंजली समोर सत्य येण्यासाठी काही वेळ लागणार नाही। त्यामुळे मात्र आता इकडे अंजली आणि राकेश जे आईस्क्रीम खात आहे, परंतु तिकडे होतं तर काय वेगळाच अगदी महासत्याचा उलगडा झालेला असतो। कारण जेथे अंजली आता आपल्या ह्या राकेशच्या विश्वासावर अगदी खूप असा विश्वास दिला असतो, मस्त दागिने घालून त्याच्यासोबत बाहेर आलेले आहे, दोघं आईस्क्रीम खात आहे आणि त्याच वेळेस मात्र आता तेथे दादा हा रियाला घेऊन येतो आणि दादा तेथे रियाला घेऊन आल्यानंतर अंजलीच्या गळ्यातील हार वगैरे बघून माझे दागिने तू इकडे आणलेस, अरे नालायका नराधमा, अशा कितीतरी बायकांना तू फसवतोस, लाज वाटायला हवी होती तुला। तेव्हा आता अंजलीला धक्का बसतो। अंजली मात्र रियावर धावून जाते आणि म्हणते की का तुम्ही असं बोलतात, नक्की माझा नवरा आहे तो आणि माझ्या नवऱ्याशी तुमची अशी बोलण्याची हिंमत कशी झाली। तेव्हा आता राकेशची पूर्णपणे बोलती बंद होते। तेव्हा तो तेथून पळून जायला लागतो, परंतु दादा आणि दादाचे गुंड त्याला धरतात। आता मात्र रिया आपल्या पायातील चप्पल काढते आणि त्याला चांगलीच मारते। तर आता अंजलीला काही कळत नसतं। तेव्हा आता अंजली म्हणते की नक्की हे सर्व काय आहे आणि का तुम्ही त्यांना मारतात, राजेशने काय असं केलेलं आहे आणि तर तुम्ही तर राजेशच्या क्लायंट आहात आणि तुम्ही त्याच्याशी असं का वागतात। तेव्हा आता रिया म्हणते की क्लायंट तर मी होते आणि तू तर त्याची बहीण होती।
तेव्हा आता अंजली म्हणते की असं का बोलतेस तू, मी त्याची बहीण, मी तर त्यांची बायको आहे आणि तू माझ्याशी असं का वागतेस, का असं बोलतेस. तेव्हा आता रिया म्हणते की कळेल तुला, सर्व काही सत्य कळेल, कारण हा माणूस किती पोहोचलेला आहे, असं कितीतरी बायकांनी त्याने फसवलेलं आहे, तुला आत्तापर्यंत माहिती झालेलं नसेल, पण जेव्हा मात्र तुझ्यासमोर हे सत्य पुराव्यासहित येईल तेव्हा तुझे डोळे नक्की उघडतील. आता हे अंजलीला ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो. आता मात्र रियाने राकेशची चांगली धुलाई केलेली असते आणि तेथे पोलिसांच्या ताब्यात सुद्धा पोलिसांना बोलावून दिलेलं असतं, परंतु आता अंजली खूप अगदी कासावीस होते आणि कासावीस होऊन मात्र ती राकेशच्या कानामागे देते आणि राकेशच्या कानामागे दिल्यानंतर राकेश आता अंजलीला म्हणतो की हे बघ, मी तुला नाही सोडणार, किती काही झालं तरी मी तुला सोडणार नाही. आता हे सगळं काही अंजलीच्या समोर खरं रूप आल्यानंतर अंजलीच्या पायाखालची जमीन सरकते. आता मात्र इकडे दादा लगेच आता अर्णवला फोन करतो आणि येथे घडलेला सर्व काही प्रकार आहे तर तो सगळं काही सांगतो. त्यावरती मात्र आता अर्णव म्हणतो की कसं शक्य आहे. आता दादा सगळं काही घडलेला प्रकार सांगत आहे आणि हा सगळा काही घडलेला प्रकार आहे तो सांगितल्यानंतर अर्णव म्हणतो की तो राकेश, रिया तेथे आली आणि आता रियाने हे सगळं काही या दोघांना एकत्र पाहिले आणि तेथे जो काही आता हा पराक्रम घडलेला आहे ते सगळं काही मात्र आता अर्णवला सांगितल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी घाईने तिकडे येतात. तेथे आल्यानंतर मात्र आता सत्याचा उलगडा होतो. आता अंजलीला खूप मोठा धक्का बसतो आणि आता अंजली आता म्हणते की खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी राकेशला ओळखण्यात खूप मोठी चूक केली, मी असं करायला नको होतं. म्हणून मात्र आता अंजलीचे डोळे उघडतात. अंजली अर्णव आणि ईश्वरी यांची माफी मागते आणि यांची माफी मागितल्यानंतर आता मात्र सत्याचा उलगडा होतो आणि त्याच दुसऱ्या दिवशी मात्र आता अर्णवचा वाढदिवस असतो. तेव्हा आता अंजली मात्र आता खूप नाराज असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की अंजलीताई हे बघा, तुमचा काही अगदी नाराज होण्याचा हक्क नाही, हे बघा अर्णव सरावर तुमचा अगदी पूर्ण हक्क आहे आणि आता हा हक्क तुम्ही गमवायचा नाही, किती काही झालं तरी तुमचा तो हक्क आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो आणि तुमच्यासमोर हेच सत्य आम्ही आणण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे आता प्लीज आम्ही जे काही वागत होतो ते तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या भवितव्यासाठी आता प्लीज तुम्ही अर्णव सरांना दोषी मानू नका आणि माझ्या मनातसुद्धा तुमच्याविषयी काही असं म्हणजे काळवेर नाही, परंतु तुम्ही जो काही माझ्या बाबतीत गैरसमज करून घेतलेला आहे तो खरंच खूप मोठा गैरसमज तुम्ही करून घेतलेला आहे. अर्णव सरांचं तुमच्यावर अगदी मनापासून प्रेम आहे. एका बहिणीसाठी मात्र अर्णव सर किती तडफडलेले आहे हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तेव्हा मात्र आता अंजली म्हणते की ईश्वरी मला माफ कर, मी तुला ओळखण्यात चुकले, कारण राकेश असं काही वागतील ते मला वाटलं नव्हतं, परंतु खरंच मी एक खूप मोठी चूक केली. तेव्हा आता ईश्वरी अंजली आणि अर्णव ह्या दोघांना आता एकत्र आणते. दोघं आता एकमेकांना घट्ट अशी मिठी मारते आणि अंजली आता अर्णवला हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा देते. आणि आता ईश्वरी म्हणते की अर्णव सरांचा वाढदिवस मात्र आता या घरामध्ये दणक्यात साजरा व्हायला हवा, कारण आपल्या अंजलीताई आणि अर्णव सर पुन्हा आता बहीण भाऊ एकत्र आलेले आहेत. काही झालं तरी आज हा वाढदिवस इतका दणक्यात साजरा व्हायला हवा, कारण आता सगळं काही आपल्या मनासारखं झालेलं आहे. आता अंजलीताईला राकेशचं सत्य समजलेलं आहे, पण लवकरच मात्र आता हे जे काही आहे ना तर ते राकेशला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवे, नाहीतर तो राकेश काय करीन माहिती नाही. आता आपल्याला सावध राहायला हवं. काही करून मात्र आता ह्या राकेशला पोलिसांच्या ताब्यात द्यावंच लागेल. आता रियाचे दागिने अंजलीने परत दिलेले आहेत आणि अंजली मात्र आता इतकी खुश आहे कारण तिला आता राकेश जे काही वागलेलं आहे ते सत्य समजलेलं आहे, परंतु आता तिला इतकं वाईटसुद्धा वाटतं, कारण आपल्या सोबत जे काही घडलेलं आहे, आपल्या नवऱ्यावर आपण इतका देवासारखा विश्वास ठेवला आत्तापर्यंतचे ईश्वरी आणि अर्णव या दोघांना बोललेले सर्व काही क्षण अंजलीला आठवतात. तिचे डोळे भरून येतात आणि त्या राकेशच्या बाबतीत तिने काय काय केलेलं नाही, काय म्हणजे तिच्यासमोर आलेलं आहे आणि राकेशने तिला किती फसवलं, हे सगळे काही आत्तापर्यंतचे सगळे क्षण मात्र आता तिला आठवतात आणि आता मात्र ती खूप रडत असते. तर अर्णव म्हणतो की ताई तू काही काळजी करू नको. ईश्वरी म्हणते की ताई खरंच तुम्ही काही काळजी करायची नाही, आता मात्र सगळं काही होईल. तुमच्या बाळासाठी तुम्हाला खंबीर राहायला हवं. एकदा की हे बाळ आले तर आता तुम्हाला कशाचीही कमतरता नाही, तुम्ही काही घाबरू नका, तुम्ही आता सगळं काही ठीक होईल. आणि त्याच वेळेस मित्रांनो आता ही लावण्य परत मालिकेमध्ये आलेली आहे. आता लावण्य मात्र जरी ही मालिकेमध्ये परत आलेली आहे पण तरीसुद्धा आता
अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न झाल्यामुळे आता लावण्याला मात्र अर्णवच्या आयुष्यामध्ये कोणताही आता इंटरेस्ट नसतो. ती आलेली आहे ते केवळ मात्र आता आपल्या एका बॉयफ्रेंडला घेऊन. आता तिचं सुद्धा लग्न धूमधडाक्यात होणार आहे असं, आणि ती आता अर्णव ईश्वरीला इन्व्हाइट करण्यासाठी आलेली आहे. कारण आता लावण्य पूर्णपणे बदललेली आहे आणि पूर्णपणे बदलून मात्र ती आता अर्णव आणि ईश्वरीची माफीसुद्धा मागायला आलेली आहे. त्यानंतर मात्र आता अंजली खूप खुश होते आणि अर्णवला घट्ट मिठी मारते. अर्णव, ईश्वरी आणि आता ही अंजली हे सगळेजण पुन्हा एकत्र येतात आणि पुन्हा एकत्र येऊन मात्र घट्ट अशी मिठी मारतात. त्यामुळे मित्रांनो, आता अर्णवच्या वाढदिवसाच्या दिवशी अर्णवला ईश्वरीने छान असं सरप्राईज दिलेलं आहे. आणि ते सरप्राईज म्हणजे ईश्वरीने मात्र आता अर्णवला म्हणजे प्रपोज केलेलं आहे. सगळ्यांच्या समोर मात्र अर्णवला तिने प्रेमाचं प्रपोज केलेलं आहे आणि आता सगळेजण चकित होतात. मामा तर मात्र आता त्या दोघांची गंमत करत आहे आणि आता मात्र म्हणजे अर्णवने सुद्धा आता ईश्वरीला सगळ्यांच्या समोर प्रपोज करून तिला आय लव्ह यू म्हटलेलं आहे आणि तिला प्रेमाचा केकसुद्धा भरवलेला आहे. तेव्हा आता मित्रांनो, नक्की आता पुढे काय होणार आहे? कारण दादामुळे आणि रियामुळे मात्र अंजलीचे डोळे उघडतात आणि शेवटी खरं काय आहे ते सत्य समोर येते. तर मित्रांनो, पुढे आता काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र धन्यवाद.